घटना आहे 24 डिसेंबर 1999ची। शुक्रवारचा दिवस आहे, संध्याकाळचे 5 वाजले आहेत। इंडियन एअरलाइन्सची IC-814 ही फ्लाइट नेपाळमधील काठमांडूवरून दिल्लीकडे डिपार्ट करते। पावणे 2 तासांचा हा पूर्ण प्रवास आहे आणि या विमानात 178 पॅसेंजर्स आहेत आणि 15 क्रू मेंबर्स आहेत। विमानात मेजॉरिटी ही इंडियन पॅसेंजर्सची आहे आणि काही प्रमाणात ब्रिटन, US, जर्मनी, फ्रान्स येथील टुरिस्ट देखील आहेत। विमानाने उड्डाण घेतल्यानंतर 7 मिनिटांनी जेव्हा हे विमान इंडियाच्या एअरस्पेसमध्ये दाखल होते तेव्हा विमानातील एक व्यक्ती उठतो। त्याच्या चेहऱ्यावर एक काळा मास्क असतो। प्लेन हायजॅकची तो घोषणा करतो। विमानातील प्रवाशांना कोणीही जागेवरून जर हल्ला तर हे विमान स्फोटाने उडवून देण्याची धमकी देतो। या सर्व प्रकारामुळे विमानातील प्रवासी घाबरतात आणि विमानात सगळीकडे गोंधळ सुरू होतो। त्यावेळेस अजूनही 4 जण विमानातील उठतात, सेम मास्क लावलेले, चौघांच्याही हातात गन, सेम धमकी ते लोकांना देतात। अशा प्रकारे भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान हायजॅक होते। विमानातील सर्व प्रवाशांना दिल्ली आता खूप दूर होणार आहे। चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठी आणि शेवटची विमान हायजॅकिंगची घटना। 24 दिसंबर 1999। Our security at the airports have to be tightened. We cannot afford to make the same mistakes again. India itself has paid an enormous price by releasing 3 terrorist masterminds in Kandahar. चोवीस डिसेंबर 1999 संध्याकाळचे 5:15 वाजता सर्वात आधी ज्या आतंकवाद्याने विमान हायजॅकिंगची घोषणा केलेली असते तो उठून कॉकपिटमध्ये जातो। आता आजकाल जे आहे विमानाचे कॉकपिट हे बंद असतात, परंतु पूर्वी विमानाचे कॉकपिट ओपन असायचे आणि कॉकपिटमध्ये जाऊन तो त्या कॅप्टन देवी शरणला सांगतो की हे विमान तुम्ही लाहोरकडे घेऊन चला। विमानाचा कॅप्टन देवी शरण हा या आतंकवाद्यांच्या मागणीला पूर्ण नकार देतो, पण त्याच वेळेस हा आतंकवादी काय करतो, या देवी शरणला पूर्ण विमान स्फोटाने उडवण्याची धमकी देतो। विमानाला उडवण्याची धमकी दिल्यानंतर कॅप्टन देवी शरण घाबरतो आणि हे विमान जे आहे लाहोरच्या दिशेने रवाना करतो। या प्रकारामुळे कॅप्टन देवी शरण जो आहे तो लाहोर ATC कडे विमान लँड करायला परवानगी मागतो, पण लाहोर ATC जे आहे एअर ट्रॅफिक कंट्रोल ते या देवी शरणच्या मागणीला नकार देतात, कारण असं हायजॅक झालेल्या विमानाला जर लँडिंग करायला परवानगी दिली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची बदनामी होईल। त्यामुळे ते पूर्णपणे या विमानाला लँड करायला नकार देतात। दरम्यान विमानाचा कॅप्टन जो आहे देवी शरण तो आतंकवाद्यांना ही माहिती देतो की आपल्या विमानात जे आहे इंधन सध्या कमी आहे आणि इंधन कमी असल्यामुळे आपल्याला तातडीने कुठेतरी आता हे विमान लँड करायला लागणार आहे। मग हे आतंकवादी त्याला सांगतात की ठीक आहे, लाहोरला परमिशन मिळत नाही आहे तर आपण अमृतसरला हे विमान लँड करूयात। मग देवी शरण काय करतो की अमृतसरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला कॉन्टॅक्ट करतो आणि तेथे लँडिंग करण्याची परवानगी मागतो। अमृतसर ATCला विनंती केल्यानंतर अमृतसर ATC हे या विमानाला लँड करण्याची परवानगी देतात आणि संध्याकाळी 6:44 अमृतसर एअरपोर्टवर हे विमान लँड होते। भारतातच हायजॅक झालेले विमान आणि भारतातच लँड होते, तर आता सध्या भारताकडे चांगली संधी आहे विमानावर ताबा मिळवण्याची। इंडियन ऑफिशियल्स या विमानावर लवकरच कंट्रोल मिळवतील असा अंदाज सर्वांना होता, परंतु या ठिकाणी खूप मोठी मिस्टेक इंडियन ऑफिशियल्स कडून झाली। आतापर्यंत इंडियन ऑफिशियल्सला सर्वांना समजलेलं असतं की हे जे IC-814 जे आहे ते हायजॅक झालेलं आहे। काहीतरी प्लॅन करून विमानाला अमृतसरमध्येच थांबवण्याचा प्रयत्न हा इंडियन ऑफिशियल्स कडून त्यावेळेस चालू असतो। कसं तरी करून इंधन भरायला उशीर होईल आणि त्याच वेळेस भारताचे जे NSG कमांडोज आहेत ते तिथे एंटर करतील आणि विमानावर कंट्रोल मिळवतील असा आपल्या इंडियन ऑफिशियल्सचा प्लॅन असतो। आणि त्यामुळे काय होतं, इंधन भरायला टाइम होतो आणि इंधन भरायला खूप उशीर झाल्यामुळे ते जे हायजॅकर्स आहेत विमानातले ते फ्रस्ट्रेट होतात। इंधन भरायला उशीर झाल्यामुळे या हायजॅकर्सला संशय येतो आणि ते काय करतात, त्यावेळेस त्या विमानात एक रुपिन कत्याल नावाचा इसम असतो जो त्याच्या हनीमूनवरून परत रिटर्न येत असतो। त्याच्यावर चाकूने वार करतात। कॅप्टन देवी शरणला ते हायजॅकर्स सांगतात की तू लवकर अमृतसरच्या ATCला सांग विमानात फ्युएल भरायला, नाहीतर अजून प्रवाशांचा असाच आम्ही जीव घेऊ। कॅप्टन देवी शरण जो आहे तो अमृतसर ATC वारंवार विनंती करत असतो। इंडियन ऑफिशियल्सच्या प्लॅननुसार जो फ्युएल टँकर विमानात फ्युएल भरण्यासाठी पाठवलेला असतो
तो फ्युएल टँकर विमानाच्या दिशेने त्यावेळेस जायला निघतो. फ्युएल टँकर ज्यावेळेस विमानाकडे जात असतो त्यावेळेस त्याचं कंटिन्यू जे आहे कॉन्टॅक्ट या अमृतसर ATC बरोबर चाललेलं असतं, ज्या ठिकाणी हे इंडियन ऑफिशियल्स बसलेले असतात. फ्युएल टँकरच्या ड्रायव्हरला कंटिन्युअस सूचना मिळत असतात आणि अचानक काय होतं, त्याच्याकडून काहीतरी मिसकम्युनिकेशन होतं आणि तो फ्युएल टँकर जो आहे त्या विमानाच्या जवळ जाऊन थांबतो. फ्युएल टँकर विमानाच्या दिशेने अगदी स्पीडमध्ये येत असताना अचानक मध्येच येऊन थांबतो. हा सर्व प्रकार बघून आता मात्र त्या आतंकवाद्यांचा संशय जो आहे तो पूर्ण बळावतो आणि ते काय करतात, त्या कॅप्टन देवी शरणला सांगतात, इंधनाचं आपण नंतर बघू, आता मात्र तू या विमानाचं उड्डाण कर. पूर्ण 1 तास फ्युएलची वाट पाहिल्यानंतर 7:44 हे विमान इंधन न भरताच अमृतसरवरून टेक ऑफ करते आणि लाहोरच्या दिशेने त्या ठिकाणी ते मार्गस्थ होते. आणि त्यामुळे हे लाहोर ATCला कॅप्टन देवी शरण पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की आम्हाला हे विमान लँड करण्याची तेथे परवानगी द्या. हे सगळं कळताच लाहोर ATCवाले काय करतात, पूर्ण त्यांच्या विमानतळाच्या लाईट्स पूर्ण घालून टाकतात. विमान लँड करण्याची कुठलीही परवानगी ते या IC-814ला देत नाहीत. या सर्व प्रकारामुळे फ्रस्ट्रेट झालेला कॅप्टन देवी शरण जो आहे तो इंडियन ऑफिशियल्सला मेसेज टाकतो की वी ऑल आर डाईंग आणि त्यांना एक शेवटची रिक्वेस्ट करतो की तुम्ही लाहोरच्या ATCला ही परवानगी मागा आणि आम्हाला तेथे लँड करण्याची परवानगी मिळवून द्या. त्यामुळे मग त्यावेळेसचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत जसवंत सिंग, त्याचबरोबर डेप्युटी मिनिस्टर लालकृष्ण अडवाणी हे लाहोर ATCला एक फायनल विनंती करतात की या विमानाला तेथे लँड करण्याची परवानगी द्या. इंडियन ऑफिशियल्सकडून ही विनंती त्या लाहोर ATCला मिळाल्यानंतर लाहोर ATC आणि पाकिस्तान ऑफिशियल्स जे आहे ते शेवटी या विमानाला लँड करायला परवानगी देतात आणि रात्री 8:07 विमान लाहोर एअरपोर्टला लँड होते. इंडियन ऑफिशियल्स जे आहेत ते पाकिस्तानी ऑफिशियल्सला खूप विनंती करतात की कोणत्याही प्रकारे तुम्ही त्या विमानाला अडवून ठेवा, ते त्या ठिकाणावरून जाता कामा नये. पाकिस्तानी ऑफिशियल्स देखील त्या विमानाला घेरतात, तेथील कमांडो त्या ठिकाणी ते पाठवतात. परंतु इंधन भरून झाल्यानंतर रात्री 10:30 हे विमान IC-814 पुन्हा एकदा टेक ऑफ करते. आता इतकी सगळी सिक्युरिटी असताना, लाईट्स ऑफ असताना हे विमान तिथून टेक ऑफ कसं झालं याबद्दल कुठलीही माहिती आपल्याकडे नाही आहे. परंतु विमान त्या ठिकाणावरून रात्री 10:30 वाजता टेक ऑफ करतं आणि दुबईच्या दिशेने निघते. जेव्हा विमान अमृतसर स्टेशनवर होतं त्यावेळेस जेव्हा या रुपीन कात्यालवर या अतिरेक्यांनी वार केला होता, त्या रुपीन कात्यालचा दुर्दैवी अंत दुबईला जात असताना विमानातच होत होतो. मग पुढे रात्री 2 वाजता हे विमान दुबईला पोहोचते आणि ते पुन्हा एकदा मागणी करतात इंडियन ऑफिशियल्सला की या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा इंधन भरून मिळावे, त्या बदल्यात ते काही पॅसेंजर्सला त्या ठिकाणी ते सोडतील. त्यामुळे इंडियन ऑफिशियल्स जे आहेत ते दुबई ATCला विनंती करतात आणि दुबई ATC जे आहे त्यांना इंधन भरण्याची परवानगी देते. विमानात इंधन भरून झाल्यानंतर इंडियन ऑफिशियल जे आहेत ते या अतिरेक्यांना काही प्रवाशांना सोडण्यास सांगतात आणि केलेल्या वाद्याप्रमाणे हे जे हायजॅकर्स आहेत ते विमानातील 27 प्रवाशांना, त्याचबरोबर रुपीन कात्याल ज्याचा दुर्दैवी अंत झाला होता त्याची बॉडी, अशा सर्व लोकांना रिलीज करतात. या 27 पॅसेंजर्समध्ये विशेष करून लहान मुलं, महिला आणि काही सिनियर सिटीजन्स असतात. या सर्वांना त्या ठिकाणी सोडण्यात येतं आणि यांना सोडल्यानंतर इंडियन ऑफिशियल्स जे आहेत ते दुबई ATCला विनंती करतात की काहीही करून तुम्ही तरी या विमानाला इथून जाऊ देऊ नका आणि कोणत्या तरी प्रकारे त्यांना अडवून ठेवा. परंतु दुबई ATC आणि दुबईचे ऑफिशियल्स जे आहेत ते सुद्धा या कुठल्याही प्रकारात पडू इच्छित नसतात आणि ते त्यामुळे या विमानाला त्वरित उड्डाण करायला सांगतात. Government of UAE and the local authorities in Dubai were not at all willing to permit any commando action. That is to keep the aircraft there for a period which would allow us to send commandos from India. इंधन भरून झाल्यानंतर हायजॅकर्स जे आहेत ते कॅप्टन देवी शरणला हे विमान टेक ऑफ करायला सांगतात आणि कांधारच्या दिशेने जायला सांगतात. नेक्स्ट डे 25 डिसेंबर 1999 सकाळी 8 वाजता हे विमान कांधारच्या एअरपोर्टला लँड करते. कांधार म्हणजे दक्षिण अफगाणिस्तानमधील एक भाग आहे. त्यावेळेस अफगाणिस्तानवर तालिबानचा राज होता. सकाळी 8 वाजता कांधारमध्ये लँड केल्यानंतर त्या विमानातील जे प्रवासी आहेत, उरलेले 150च्या अराउंड काही प्रवासी होते, ते पुढील 6 दिवस त्या विमानातच अडकतात.
त्यांना खायला प्यायला त्या ठिकाणी काही नसतं. त्याचबरोबर टॉयलेट्स जे आहेत ते पूर्ण ओव्हरफ्लो झालेले असतात. कांधारमध्ये विमान लँड झाल्यानंतर तालिबानी लोकांनी त्या विमानाला पूर्णपणे वेढा घातला आणि त्यामुळे इंडियन ऑफिशियल्सचा जो आहे तालिबानवरील संशय बळावला. परंतु तालिबान्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही या विमानाला वेढा यासाठी घातलाय की या हायजॅकर्सला रोखता यावं. परंतु भारताला अंदाज आला होता की हे तालिबानी जे लोक आहेत यांनी भारताने हायजॅकर्सच्या विरुद्ध कुठलाही मिलिटरी ऑपरेशन्स करू नये, त्यामुळे हा वेढा घातलेला आहे. 27 डिसेंबर 1999ला इंडियन निगोशिएटर्स आणि इंडियन ऑफिशियल्स कांधारला पोहोचतात आणि कशा प्रकारे या विमानातील प्रवाशांना रेस्क्यू करतात हे आपण या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. काळजी करू नका, पार्ट 2 हा मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन, कारण ही घटना एक्सप्लेन करायला खूप टाइम लागणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.